नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका भन्नाट फीचरबद्दल, यूट्यूब कोलॅबोरेटर्स फीचरबद्दल. कोलॅबोरेटर्स फीचर म्हणजे काय? होय, आता तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये इतर क्रिएटर्सना कोलॅबोरेटर म्हणून इन्व्हाइट करू शकता. याचा फायदा असा आहे की तुम्ही तुमच्या ऑडियन्ससोबत नवीन ऑडियन्सला कनेक्ट करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही कुकिंग व्हिडिओ बनवत असाल आणि तुमचा फ्रेंड फिटनेस एक्सपर्ट असेल, तर दोघे मिळून हेल्दी रेसिपीज कोलॅबोरेशन बनवू शकता. त्यामुळे तुमचा कॉन्टेंट डायव्हर्स आणि एंगेजिंग होतो. या फीचरमुळे तुम्ही 5 पर्यंत क्रिएटर्स ॲड करू शकता आणि हे कोलॅबोरेशन तुमच्या प्रेक्षकांना डेस्कटॉप, मोबाईल आणि टीव्हीवर सगळीकडे दिसेल. तुम्ही हा फीचर लाँग फॉर्म व्हिडिओज आणि शॉर्ट्स दोन्हीमध्ये वापरू शकता. लक्ष ठेवा, तुम्ही आर्काइव्ड लाईव्ह स्ट्रीम्समध्ये कोलॅबोरेटर इन्व्हाइट करू शकता, पण ॲक्टिव्ह लाईव्ह स्ट्रीम चालू असताना नाही. कोलॅबोरेशन का महत्त्वाचं आहे? 1. ऑडियन्स ग्रोथ. दुसऱ्या क्रिएटरच्या ऑडियन्सला तुमचा कॉन्टेंट दिसतो, त्यामुळे ऑर्गॅनिक ग्रोथ होते. दुसऱ्या क्रिएटरसोबत काम करता त्यांना तुमच्या कॉन्टेंटवर अधिक विश्वास येतो. 3. क्रिएटिव्ह आयडियाज. कोलॅबोरेशनमध्ये नवीन आयडिया येतात आणि कॉन्टेंट बोरिंग वाटत नाही. 4. नेटवर्किंग. यूट्यूबवर नेटवर्किंगचा महत्त्वाचा भाग आहे. कोलॅबोरेशन तुम्हाला लाँग टर्म पार्टनरशिप ऑपॉर्च्युनिटीज देऊ शकतो. कोलॅबोरेटर इन्व्हाइट कसा करायचा? स्टेप बाय स्टेप पाहूया. 1. यूट्यूब स्टुडिओ ॲप उघडा. दुसऱ्या वरच्या बाजूला क्रिएटवर टॅप करा. 3. अपलोड करायचा फाईल निवडा. 4. ॲड डिटेल्स सेक्शनमध्ये जा आणि कोलॅबोरेशन्स, कमेंट्स अँड मोरवर टॅप करा. 5. नंतर इन्व्हाइट अ कोलॅबोरेटर या ऑप्शनवर टॅप करा. 60. कोलॅबोरेटर इन्व्हाइट ॲक्सेप्ट केल्यावर त्याचं नाव आणि त्याच्या चॅनलसाठी सबस्क्राईब बटन दिसू लागेल. इतकं सोपं आहे. डिस्कव्हरी अँड रेव्हेन्यू. शोध आणि उत्पन्न. कोलॅबोरेशन्सचा मुख्य उद्देश आहे दोन्ही क्रिएटर्सच्या ऑडियन्समध्ये वाढ करणे. यूट्यूबचं लक्ष असतं की हा व्हिडिओ दोन्ही चॅनल्सच्या प्रेक्षकांना रेकमेंड करावा. लक्षात ठेवा, सर्च रिझल्ट्स किंवा रेकमेंडेशन्समध्ये बदल दिसायला थोडा वेळ लागू शकतो, त्यामुळे पेशन्स ठेवा. ज्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यालाच पूर्ण रेव्हेन्यू मिळेल. कोलॅबोरेटर्समध्ये रेव्हेन्यू वाटले जात नाही, पण दोघांनाही फायदा होतो, व्हिजिबिलिटी आणि ऑडियन्स ग्रोथच्या स्वरूपात. टिप्स फॉर बेस्ट कोलॅबोरेशन. 1. चूज रेलेव्हंट क्रिएटर्स. तुमच्या निशशी सुसंगत क्रिएटर निवडा. 2. प्लॅन कॉन्टेंट टुगेदर. कॉन्टेंट बिफोरहँड डिस्कस करा, म्हणजे एंगेजिंग आणि कोहेरंट व्हिडिओ तयार होईल. 3. प्रमोट टुगेदर. दोघांनीच सोशल मीडियावर व्हिडिओ प्रमोट करा, ऑडियन्स डबलिंग इफेक्ट मिळतो. 4. ट्रॅक परफॉर्मन्स. यूट्यूब स्टुडिओ मेट्रिक्स वापरून कोलॅबोरेशन किती इफेक्टिव्ह आहे ते पहा. एक्झाम्पल सिनारिओ. तुम्ही ट्रॅव्हल व्लॉगर आहात आणि दुसरा क्रिएटर फूड व्लॉगर आहे. तुम्ही एक स्ट्रीट फूड इन मुंबई व्हिडिओ बनवू शकता. ट्रॅव्हल प्लस फूड इक्वल मजेदार कॉन्टेंट आणि दोघांच्या चॅनलवर रिच वाढते. पुढच्या प्रोजेक्टसाठी ब्रेनस्टॉर्मिंग करणं सोपे जाते आणि क्रिएटिव्ह आयडियाज येतात. इन्व्हाइट कोलॅबोरेटरवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्या चॅनलचं नाव सर्च करायचं आहे. समजा मी राज निशा या चॅनलला इन्व्हाइट करतो. ठीक आहे, याने आता एक लिंक क्रिएट होईल. ही लिंक आपल्याला शेअर करायची आहे त्या व्यक्तीसोबत. ठीक आहे, तर ज्यावेळेस आता हे पेंडिंग दाखवत आहे, ज्यावेळेस आता आपण आता ही लिंक कॉपी करायची आणि त्या व्यक्तीसोबत शेअर करायची आणि ज्यावेळेस ती व्यक्ती ॲक्सेप्ट करेल त्यावेळेस आपल्या व्हिडिओसमोर त्यांचं नाव देखील दिसेल आणि दोघांना देखील सबस्क्राईब करायचं ऑप्शन दिसेल. आता आपण ही पब्लिक करूया. तुम्ही त्यांना लिंक शेअर केल्यावर त्यांच्या YT स्टुडिओमध्ये अशा प्रकारचं नोटिफिकेशन त्यांना येईल आणि त्यांना फक्त इथे ॲक्सेप्ट करायचं आहे.
यानंतर जिथे आपल्याला आपली प्लेलिस्ट किंवा लाईव्ह व्हिडिओज यांची प्लेलिस्ट दिसते त्या खालीच एक कोलॅबोरेशन्सचा ऑप्शन तयार होईल आणि तिथे सर्व प्रकारचे कोलॅबोरेशन्स तुम्ही केलेले असाल तर तुम्हाला तिथे सर्व कोलॅबोरेशन्स दिसतील आणि अशा पद्धतीने आपण जास्त ऑडियन्स ग्रो करू शकतो.